हेलो 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 हाँ आता थोडीशी मोवाला जरा मजा येत आहे ना. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बघा मित्रांनो बक्षीस आलेला आहे. कमलेश भातळे गरजुले ब्राह्मणवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक आदेश शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो म्हणजे श्री गांगेश्वर मित्र मंडळ बिंदवणे निवेवाडी 201 रुपयांचं पारितोषिक फरमाईश आलेली आहे. चोरून चोरून घेतो मित्रांनो निश्चित 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. आणि बघा मित्रांनो भुवानी अगदी सुंदर त्यांच्या परीनं नाव सांगा दादा. भातडे ब्रदर्स पाताळी ब्रदर्स दादांच्या माध्यमातून 151 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेला आहे की जो माझा या वर्षीचा मुंबई रंगमंचाचा गण आहे या धरणीवर शेतकरी. निश्चित मित्रांनो आता जसा जसा टाइम भेटेल तशी तशी फरमाईश घेतो मित्रांनो. डीसी घाणेकर एक फुल वाहत सोके आता रातभर बुवाला फरमाईशच घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय आदरणीय कृष्णाजी भामटे साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. आता बघा मित्रांनो निश्चित दादा साऊंड अप्रतिम लागला या. म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं आम्ही लांबचं पण आम्ही तुमचंच आहोत. असा दयालोक ठेवा. बघा जीवन भुवानी अगदी सुंदर त्यांच्या परीने कार्यक्रम करण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केलेला आहे. पण बुवा तुम्ही मगाशी बोललात बुवा म्हणाले की म्हणतात आज जीवन बुवांचा अवतार दाखवतो अवतार दाखवतो. अहो मेल्यानं तुमचा श्याम आता अवतार झालाय बुवा. मग अवतार जर तुम्हाला आज दाखवायचाच होता ना बुवा हा आलेला जो जनसागर आहे आलेला समाज आहे बुवा तो तुमचा अवतारच बघायला होता है ना. बुवा म्हणतात आता मी एक शब्द म्हणला बुवा म्हणतात काय बुवा सारखा झापूक झुपूक झापूक झुपूक. अरे मेला
तुम्हाला तो साधा झापूक झुपूक पण धड बोलता नाही आला हो. बुवा म्हणतात झापूक चुपूक. बुवा काय म्हणतात अरे झापूक चुपूक. बुवा आता झापूक चुपून नाही तुम्ही चापून चुपून या. बरोबर आहे ना. तुम्ही काय करा बुवा आता चापून चुपून या तुमचा. आणि म्हणून बघा निश्चित या ठिकाणी बुवानी कार्यक्रम केलेला आहे. हा बुवा म्हणतात काय म्हणले तुझी म्हणतात पिसा काढी तुझी साला काढी. म्हणजे ह्यांचा रांजात बहुतेक चिकनची ट्रेची हो बुवा त्या कोंबड्यांचीच पिसा काढा तुम्ही. परत बुवा म्हणतात झिमन बुवाचा नाद म्हणतात करायचा नाही बाई. तुमचा नाद करायचं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे काय हो. परत बुवा म्हणतात झिमन बुवाला म्हणतात घोडं कुत्रं लावायला म्हणतात निकम. तू अजून म्हणतात पाणी गम आहे. बुवा तुम्हाला निकमाचा दम दाखवतो काय तो. आणि म्हणून बघा मित्रांनो पहिला विषय या ठिकाणी घेतोय. बुवानी स्तवन गायली. आता मी त्यांच्या स्तवनाला काही कटिंग देत नाही कारण बुवाने मान्य केलं की बुवा असं म्हणतात स्तवनाला आणि गाण्याला कटिंग द्यायची नाही. ती निश्चितच बुवा द्यायची नाही. पण बुवानी स्तवन गायलं. बुवा थोडस आधी गलपाटलं. बुवा म्हणतात ना झिमन बुवाचा नाद करायचं नाही बाई. झिमन बुवा गलपाटलं आहे ना. मित्रांनो खरं सांगा म्हणजे ह्यांनी यांचा आज खरा अवतार दाखवला का हो. एवढं प्रेमात प्रेमात तुमचा गेम कसा करतो बुवा. ओ प्रेम तुमचा गेम करतो आज तो कसा तो बघा. आणि बुवानी स्तवन गायला आहे ना. हा जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. असो कोणी स्तवन गाण्याचा निश्चित सुंदर प्रयत्न केला. दादा सावडवाले दादा लोकांची तिकडून तक्रार येत्या की तिथपर्यंत आवाज व्यवस्थित जात नाही आणि थोडासा आउट जो आउट आहे बाहेरचा त्याचा बेस थोडासा कमी करून त्याला थोडासा बेस करा. बेस थोडासा त्याचा काढा. आणि म्हणून बघा मित्रांनो पहिला ठोका पहिला इंजेक्शन बुवा असं देतो. बुवा इंजेक्शन तुम्हाला एवढा जोरात देतो की खुर्चीवरनं बसून लगेच उभं राहत. बरोबर आहे ना. इंजेक्शन बुवा एवढा जोरात देतो की एका इंजेक्शनात खुर्चीवरनं बसून उभं राहा तुम्ही. असो बुवा मी तुम्हाला तिन्ही कार्यक्रमांना बोललोय जी आज तुमची अवस्था आहे ती निश्चितपणे बदलत नाही. ईश्वराकडे प्रार्थना करतो गणपती बाप्पाला साकडं घालतो. बुवा नवरात्रीमध्ये मित्रांनो बुवांचा आणि माझा झोंबाट लय ठिकाणी होणार आहे. आडिवऱ्यामध्ये राजापूरला आमचा कार्यक्रम ठरलेला आहे. बुवा हे चॅलेंज तुमचे मी स्वीकारायला कधी पण जीवन बुवा तयार आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून बघा पहिला ठोका बुवा आहे ना. बघा बुवा जीवन बुवा आता ऐका. मन को तिथं तू आलास घालून र घालून. बघा मित्रांनो विषय आहे का जो तुमच्या पैशा बुडत. अरे नको तिथं तू आलास घालून र घालून. मग तुझा सामान ओ जीवन बुवा अरे तुझा सामान कुसलाई घालून. तुझा सामान कुसलाई घालून. बघा इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला म्हणते अहिल्या. विषय असा आहे की इंद्रदेव गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन गेला. बरोबर ना. देवांचा देव इंद्रदेव. आता योगावर ह्यांचा पण नाव असा देवेंद्र आहे बघा. बरोबर आहे ना मित्रांनो. पण इंद्रदेव गेला अहिल्याच्या महालात गेला आणि अहिल्याला गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन तिच्या शरीराशी खेळला. बरोबर आहे ना. मग इंद्राची पत्नी त्याला असं म्हणते बाप करा ती अहिल्या शाप देते गौतम देवेंद्राला इंद्राला
की तू खोटं रूप घेऊन आज माझ्या शरीराशी खेळलायस, बरोबर आहे ना? मग तुला शाप घे, तुझ्या अख्ख्या शरीराला खडका पडतील, भोगा पडतील, है ना? आता सामान घुसला खालून, आता अंग म्हटल्यावर त्या सगळा चापून चुकून येतो का नाही? येतो ना? येतो ना? कारण तो पण एक त्यातलाच पार्ट आहे, बरोबर आहे ना? मग ती काय म्हणते? नको ती तू आलास घालून रे घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुझा सामान घुसलाय घालून रे. असा शाप दिल्यानंतर इंद्रदेवाच्या मित्रांना संपूर्ण शरीराला भंग पडली. तेव्हा दादा पटतंय ना? घेऊ ना? पण नको ती तू आलास घालून रे घालून, नको ती तू आलास घालून रे घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुझा सामान घुसलाय घालून. पुढे बोलून गेले की म्हणतात अशी बारी करी है ना की तुम्हाला म्हणतात बंगाली आणायला लागेल. बंगाली काय म्हणले बुवा? अशी म्हणतात बारी करी की तुम्हाला म्हणतात बंगाली आणायला लागेल. बुवा तुम्हाला आता नेपाली लावतो तो कसं तो बघा. परत बुवा म्हणतात, परत बुवा पुढे बोलून गेले की म्हणतात मला आज वाटलं होतं की माझ्या अपेक्षेप्रमाणे बुवा काहीतरी गवळण गातील, पण म्हणतात मला गवळण आवडली नाही. बुवा तुम्हाला आवडली नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? पण माझ्या रसिकराजाला मी काहीतरी गवळण माझी आवडली. आता मित्रांनो मला खरं सांगा, मी माझ्या गवळणीमध्ये बुवाला शिवी दिली का हो? तर सांगा ना. आपला तो बाबूवानी लोकांचा काढता नको, खरं असेल तर खरं म्हणा. मी बुवाना असं म्हटलं का? मी जच्या जागी झ वापरला का हो? वापरला. आता बुवा तुमच्या इकडनं कानात हुंदीर मुद्दा आणि इकडनं तुमच्या कानात घुस मुद्दा. मी म्हटलं राधा म्हणते की काना तुझा जो पाडा हरवलाय तो आहे जा वाड्याला. वाडा आणि हाताचा खणावट त्या वाड्यात तुझा मी पाडा बांधून ठेवलाय, तो तिथे आहे बघ. तर बुवा म्हणतात, बुवा मला म्हणतात झवाड्यात म्हणतात बोललं. बुवा म्हणजे शाळेला शब्दाचा मारा. मी जच लावला पण तुमचा झ तुम्हाला तुम्हीच लावून घेतला. मी बुवा जच लावला. जहाजातला झ झबल्यातला झ बुवा तुम्ही लावला, बरोबर ना मित्रांनो? मी बुवाला शिवी दिलीच नाही मित्रांनो. परत बघा बुवा माझ्या कटिंग मध्ये असं बोलून गेले की बघा बुवांची चाल आहे ना. ही चाल गायली होती की थकी थकी होत या गाडीचे रे. आणि बुवानी माझ्या बघा मित्रांनो गवळीची कटिंग दिली बघा. म्हणजे बुवानी चुना लावली. चुना
जसा लोक पानाला आणि तंबाखू लावतात ना, तसा बुवाने चुना कसा लावला नाही का? बुवा गवळीमध्ये म्हणतात की समजून सांगतो तुला हरी, परत बुवा पुढे म्हणतात की लाज नाही या घोडीला. बुवा असं म्हणाले की म्हणतात राधेचा नवरा राधेला काय म्हणतो ते ऐका, असं म्हणतो ना बुवा कटिंग मध्ये. हा, मग बुवा कटिंग मध्ये शब्द काढतात बघा की समजून सांगतो तुला हरी. आता राधेच्या नवऱ्याचं नाव हरी होतं का हो? होतं काय हो? बाई म्हणजे तुम्हाला मी आज सांगतो बुवा, आपण लोकांना चुना कितपत लावतोय, पण गाणाऱ्यापेक्षा हे ऐकणारे बुवा लय 100 पटीने हुशार आहेत. तुम्ही म्हणताय गवळीच्या कटिंग मध्ये की राधेचा नवरा राधेला काय सांगतो ऐका, बरोबर आहे ना? मग तुम्ही बुवा असं म्हणा राधेच्या नवऱ्याचं नाव बुवा आम्ही आहोत, बरोबर आहे ना? मग तुम्ही असं नाही बोलला बुवा, तुम्ही म्हणाला की समजून सांगतोय तुला हरी, है ना? परत बोकडे म्हणतात लाज नाही या घोडीला. आता कुठला नवरा आपल्या बायकोला घोडी बनवलो बोलल काय हो? मग तुम्हाला घोडा नाव आहे नको का सांगा बुवा? कुठला बुवा आपल्या बायकोला घोडी बनवेल? बरं ठीक आहे, घोडी बोललो ते बोलतो है ना? बुवा म्हणतात की लाज नाही या घोडीला, दिल सोडून या जवाडीला. वा, तुम्ही तुमच्या बारीत आल्यानंतर त्या घोडीला म्हणजे तुम्ही राधेला बोललोच नाही, मग त्या घोडीला लाज का नव्हती है ना? दिलं सोडून त्या जवाडीला, मग ती वाडी कुठली, ती घोडी कुठली, हे तुम्ही आल्यानंतर तुमच्या दुसऱ्या बारीत सांगा, बरोबर आहे ना? आता लाज नसायला तिनं काय मेल्या तुझा नाक कापला है ना? तिनं काय तुझा नाक खाली गेला? तिनं काय तुला प्रेमात बोली का धोका दिला? मग तिला लाज का नाही? अहो बुवा, ओ जिराम, अहो तुम्ही काय बोलता है ना? काय बोलता बुवा, किती बोलता, त्याचा तरी विचार करा ना बुवा. म्हणजे चुना कितपत लावायचा. आणि म्हणून बुवा तुम्हाला माझी गवळ नाही पटली, हा असं तुम्ही म्हणताय बुवा, पण तुमच्या माझ्या गवळीची तुम्ही दिलेली कटिंग ही लोकांना बुवा 1% पण पटली नाही बुवा. आणि म्हणून बघा बुवांची गवळ होती सुंदर बुवाने, ते आज प्रेमातच आलाय तो है ना? आता बुवा जरा प्रेमात आहे तर त्यांना आपण पण थोडासा प्रेमातच द्यायला हवा. आणि म्हणून बुवांची गवळ होती, चाल होती बुवांची. तुझे प्यार से देखने वाला, तुझे अपना समझने वाला, एक दिल है, एक दिल है, एक दिल ही तो है. हा शब्द होते बुवांचे की सावतीव्या अवतारी. हा बुवांचे शब्द होते गवळीचे. बघा बुवा गवळीमध्ये बोलून गेले की 7व्या अवतारात आलो तुझ्यासाठी. खाली बुवा म्हणतात 8व्या अवतारात होईल तुझा घनश्याम. म्हणून बुवा प्रेमाच्या तुमच्या गवळीला प्रेमातच कटिंग कशा आणले बघा. बघा की 7व्या अवतारी तू आला माझ्यासाठी, आहे राधा काना तुझ्याहून मोठी. वेळ गेला तो हरा, वेळ गेला तो हरा, का फसवलं तू राधेला घनश्याम. वेळ गेला तो हरा, वेळ गेला तो हरा, का फसवलं राधेला घनश्याम. काही नारायण गुरव, काही अंकुश गुरव, तसेच अनंत नारायण गुरव, विजय नारायण गुरव यांचे शिष्य अजित गुरव साखळी शक्तीतुल्यातले शाहीर आहेत. यांकडून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तसेच आणि बारी चालू केली तर राजेश निगम आपले गुरु असना
म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर मी शक्तिपुरामध्ये जर गायन केलं तर माझे गुरु म्हणून शाही राजेश निकम बुवा असतील. त्यांनी खाली असं म्हटलेलं आहे की लव यू राजेश बुवा. हे जे कोण दादा आहेत त्यांना लव यू टू माझ्याकडून हवा तेवढा आहे. आणि म्हणून बघा मित्रांनो, पुढचा विषय असा, एक शेर देतो बुवाना आणि तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, कारण 2-3 फरमाईश आहेत त्या पण घेतो. आणि आज मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मित्रांनो, आज दुपारपर्यंत अगदी प्रामाणिकपणाने रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, दुपारपर्यंत माझी कार्यक्रम करण्याची कॅपॅसिटी नव्हती. कारण हातरुणाला चिकाटलं तगड्यावर बुवाच्या, एवढा मित्रांनो अंगामध्ये ताप होता. पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या रंगभूमीवरती आपली सेवा करतोय. गरजवे ब्राह्मणवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कमलेशाला गुरव, कमलेशाला पाताडे, गुरववाडी, तुरवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलं. मानाचा मोजरा करतो. आणि म्हणून बघा है ना की पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला. तुम्हाला थोडीशी देऊ का? पण बुवाना पप्पी नाही, बुवाना जादूची शप्पी देतो थोडीशी. म्हणून म्हणते बघा की कथाही 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 अहो कथाही सांगतो, कथाही सांगतो या उन्हाळ कुत्र्याची. वा तुम्हाला कुत्रा हवाय ना, घ्या ते हवा तेवढा. बघा की कथाही सांगतो या उन्हाळ कुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची, अहो या उन्हाळ कुत्र्याची, वर्णे करून मुत्र्याची, उन्हाळ कुत्र्याची, वर्णे करून मुत्र्याची, उन्हाळ कुत्र्याची, जिंकण्याची ताकद बुवा माझ्या घशात आहे. या रसिकांची म्हणा जिंकण्याची ताकद बुवा माझ्या घशात आहे आणि तुमच्यासारखे झिमान आणि चिमान बुवा माझ्या पॅन्टीच्या आतल्या खिशात आहे बुवा. हो बुवा. दुसरा एक घ्या है ना. हो झिना दुसरा एक बघा की सामना तगडा करायला बरोबर आहे ना. सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. भाकरी चांगली भाजायला
चांगला तवा पाहिजे आणि राजेश बुवा सोबत बारी करायला बुवाच्या दम पाहिजे बुवा. बुवाच्या दम पाहिजे. बुवा म्हटलं अवताराचा अवतारच झाला बुवाचा. आणि म्हणून बघा पुढचा विषय बघा. आवाज द्याव परत गडबडवला वेळा. आणि म्हणून बघा मित्रांनो मगाशीची फरमाईश आली होती की गेल्या वर्षी मुंबई रंगमंचावरती जे माझं मी टायटल सॉन्ग गायलं होतं त्याला मित्रांनो एवढं काय तुम्ही प्रेम दिलं, एवढं काय त्या गाण्याला आपल्या हृदयात जागा दिली. आणि ते टायटल सॉन्ग या ठिकाणी घेतोय. 2-3 फरमाईश आहेत त्या मित्रांनो एका अंतरेच बोकड्याच्या घेतोय. एक गाणं गाऊन माझी बारी या ठिकाणी संपवतोय. बरोबर आहे ना बुवा? कारण लोकांना उद्या सकाळी आहे ना कामाधंद्याला जाणारे लोक आहेत, गुलाबिरा सोडायचे आहेत. आणि म्हणून बघा चोरून चोर ना एक पाखरू नाचत गाणंच्या वरातीच माझ्या मनात वाजत दबक्या पावलानं माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली दबक्या पावलानं माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली यंदा याव माझं नाव साजनीच्या यंदा यावा माझं नाव साजणीच्या उखाण्यात चोर चोरून पाहत एक पाखरू नाचत गाणंच्या वरातीच माझ्या इंद्राची कथा करतोय बुवा. माझ्या मागण्या या, माझ्या मागण्या या म्हणून म्हणतोय की पतिव्रतेला भोगवन, पतिव्रतेला भोगवन ती कडी लावून दाराची. अहो पतिव्रतेला भोगवन
कडी लावून दाराची मसाधी नका तुम्ही समजू ओ चपून चपून मसाधी नका तुम्ही समजू आहे औलाद बाराची दुसऱ्याच्या बायकोच्या अंगावर हात टाकणं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे का ही काय साधी सुधी असावी असेल का ती दुसऱ्याच्या बाईवर हात टाकणं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही हो त्याला कालीच पण वागायचा असावा बरोबर आहे ना पतिव्रतेला भोगवलं करीना भूलदानाची पतिव्रतेला भोगवलं करीना भूलदानाची साधी नका तुम्ही समजू अगदी अवलद बाळाची साधी नका तुम्ही समजू अगदी अवलद बाळाची मरतो रात्रीचा लोकांच्या घरात शिरतो गौतमाचं देणार रूप धरतो गौतमाचं देणार रूप धरतो मनामध्ये पण नारीला भरतो अशी भागीतली ती आई अशी भागीतली ती आई या आराम कोणाची अशी भागीतली ती आई या आराम कोणाची साधी नका तुम्ही समजू साधी नका तुम्ही समजू औलाद फक्त कीबोर्ड लावा बाकी सगळ्यांचा बंद राहू द्या हा बघा शेख फरमाईश आलेली आहे मित्रांनो यावर्षीच मी मुंबई रंगमंचावरती जे टायटल सॉन्ग अजून माझं आपण सर्वांनी यावर्षी व्हायरल केलं या ठिकाणी एका मोकळ्या ठेवतोय एक गणाची फरमाईश आहे ती या ठिकाणी ठेवतोय आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतोय म्हणून तू मला अंकुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैस लावतो सखे सदा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे आता वरती डीला लावा एक शेवटची फरमाईश घेऊया आणि या ठिकाणी बारी संगता करूया बघा मित्रांनो या वर्षीचा चिमन मोहन सोबतच गायलेला गण 5 जुलैला हेच आमचे आयोजक होते सुनील दादा डावल आमचे युट्यूबर्स त्यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा मित्रांनो मी गण गायला होता तो खेळतोय बघा कसा तो अहो या धरणीवर शेतकरी मग धान पिकाचे कष्ट करी अहो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी मुखी घेऊन नाम
तुझे हे काम कराया कृपेची धर छाया बाप तू गणराया 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 शेतकरी धान पिकाचे कष्ट करी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी या संपूर्ण भामटे परिवाराचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. या अजान कलाकाराला छोटीशी सेवेची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आमचे सुरेंद्रराव रावल असतील आणि संपूर्ण हे भामटे परिवार असेल यांच्या ठिकाणी आभार मानतो. माझ्या रसिक राजा आज एवढ्या पावसातून वेळात वेळ काढून आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर तुमचे देखील या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर देवेंद्र झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी अगदी त्यांच्या दुसऱ्या फेरीला मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना पण एक माझं सांगणं आहे बुवा हा 2 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे बुवा. जे काही चांगलं माझ्या मुखातून आलं असेल ते तुम्ही पदरात घ्या जे काही वाईट असेल बुवा ते सोडून द्या अशा आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो बुवा आणि आपल्या दोघांचे कार्यक्रम आपली ही जोडी इथून पुढे अशी सतत टिकून राहू देत ईश्वरच्या मी प्रार्थना करतो मित्रांनो. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आजची माझी सेवा आजचा हा माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.